जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे या भागात असलेल्या 3 ओढ्यांना आलेल्या पुराचं पाणी शेतात शिरलं, त्यामुळे जमिनी खरडून गेल्यात। हजार रुपये खर्च करून पेरणीसाठी तयार केलेली जमीन खरडून गेल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। पूर्णच्या पूर्ण जमीन होतं ते नव्हतं झालं आमचं। याच्यात आमचं काही उरलं नाही। आमच्याकडे आता काही पैसा नाही। जिंदगी वाचून काही उपयोग नाही सर। या जिंदगीत कधीही न होणार नुकसान आमच्या विहिरी पडल्या, काही नाही। धीर 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 धरा। वाचून उपयोग नाही। आम्ही एका याच्यात विहिरीत उड्या टाकणार। हे असं करू नका, सरकार मदत करेल। एवढं हाताश नका हो। काय सरकार मदत करणार साहेब? होतं नव्हतं ते पैसे आणून टाकले। आता आम्हाला हे पेराव कसं हे सुद्धा कळना झालंय। पैसा नाही, आदला नाही। शेतकरी पहिलाच घालणीत आलेला असतो पेरणीच्या टायमाला। कराव काय सुचत ना आम्हाला, काही रात्रंदिवस झोप लागेना झाली। एवढा आता हे एवढी जमीन खरडून गेली तर आता हे येणार पीक कसं हे आम्हाला काहीच कळना। जळगावच्या अंजन विहिरे गावातील झिरी नदीला पहिल्याच पावसात पूर आला। यामुळे नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो झालाय। अंजन विहिरे गावातल्या झिरी नदीला पूर आलेला आहे। या नदीवरचा बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे। पहिल्याच पावसात झिरी नदीला पूर आलाय। अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणात पहिली अटक करण्यात आलेली आहे। अनुकल मिश्रा याला अटक करण्यात आली आहे। 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। दान मोजणं आणि त्याची निगराणीची जबाबदारी याच मिश्रावर होती। अनुकल मिश्रा याला अटक करण्यात आली आहे। अयोध्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी ही पहिली अटक आहे। अनुकल मिश्रा याला अटक करण्यात आलेली आहे।